असू द्या, नो डाऊट कुणाच्या मनात शंका असेल तर आमचे मेचकरवाडीचे उपाध्यक्ष अर्थात बबलूजी बांगारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील तुम्ही जाऊन भेटू शकता नक्कीच। चला मॅचला सुरुवात करायची आहे। P1चा पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवर कैलास, पहिला बॉल हलकासा टॅप केला आणि काय लाजवाब झेल पकडले। सुंदर झेल टिपत असताना फलंदाज भालचंद्रला माघारी परतावा लागेल आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा विकेट। फलंदाज बाद भालचंद्र बॅक टू द डगआउट। धन्यवाद डीजे। या ठिकाणी नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनेशला तुम्ही पाहू शकाल। 4 षटकाचा सामना आहे, याकडे लक्ष असू द्या। आणि नक्कीच या ठिकाणी खरं तर पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळेल। सचिन तेंडुलकर सन्माननीय पाहुणे, खरं तर शॉर्ट बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं आणि नक्कीच इथं पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळेल। आमच्या सचिन तेंडुलकर सर, सुनील नरेन सर, सूर्यकुमार यादव सर, रिंकू सिंग, यांचा मेकअप हे खरं तर मेकअप आर्टिस्ट आहेत। आणि अभिजित अर्थात सचिन तेंडुलकर सर, सुनील नरेन सर, सूर्यकुमार यादव सर आणि रिंकू सिंग सर मेकअप आर्टिस्ट आहेत आणि खरं तर त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। नक्कीच आमच्या स्पर्धेला खरं तर वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवल्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक असं हार्दिक स्वागत। नक्कीच चांगलं त्यांच्या माध्यमातून चांगला आर्टिस्ट आहेत, चांगलं पाहायला मिळतात आर्टिस्ट आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील अभिनंदन। फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि इथे दुसऱ्या अटमला झेल पकडली जाते। आणखीन एक बिग फिश, खरं तर मोठा मासा गळाला लागला, अर्थात प्रकाश बॅक टू द डगआउट। नेक्स्ट बॅटर खरं तर आपण पाहिलं गणेशला, प्रकाश आणि भालचंद्र दोन्ही फलंदाज माघारी परतवलेत आणि मी तर म्हणेन 2 चांगले फलंदाज होते। 10 फलकावर धावा लागले गेलेत, 5 धावा। त्या दोन्ही फलंदाजाला थांबणं गरजेचं होतं कारण समोर टीम नडाल ठाकूरवाडी खेळते। मागच्या स्पर्धेत खरं तर सागर केवारेचं जे आयोजन होतं त्या स्पर्धेत काय लाजवाब खेळ केली होती, परंतु आज तितकीच ताकदीची खेळी देखील पाहायला मिळेल, आज शंका नाहीये। पंच हवेने जर बेल्स पडत असेल, जास्त त्रास होत असेल तर बेल्स तुम्ही ठेवू शकतात, काढून चालेल, कोणत्या संघावर अन्याय नको। नेक्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल। कैलासला चांगला गोलंदाज एक चौकार खाल्लाय, फटका चांगला आहे गणेशच्या बॅट मधला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे। एकच धाव घेतली जाईल, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात थांबून ठेवलं जाईल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव। चांगली बॉलिंग आपण पाहतोय कैलासच्या माध्यमातून। खरं तर 6 धावा पाहायला मिळतात जेव्हा खरं म्हणतात ना की जेव्हा बाहेर वादळ शांत असतं तेव्हा आपण शांत राहायचं असतं आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं असते। आणि इथे वाईट बॉल, इथे बाहेर खरं तर नागेवाडी संघामध्ये वादळ शांत आम्हाला पाहायला मिळतं, परंतु धनेशला देखील बॅटिंग तितकीच महत्त्वाची करावी लागेल। सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर नक्कीच फटकेबाजी देखील तितकी चांगली करावी लागेल।
परंतु काय घडणार या बॉलवर हे देखील पाहणं गरजेचं आहे. धनेशच्या बॅट मधनं इथून वाईडिश लॉंगन मधून ठोकलाय 6 धावा सिक्सर. धन्यवाद डीजे धन्यवाद. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 13 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 13 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. खरं तर स्पर्धा पाहतोय माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे चषक शिवसेना आमदार चषक आयोजित क्रिकेटचे सामने भव्य दिव्य आयोजन अर्थात भक्ताचीवाडीच्या नगरीमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण भक्ताचीवाडी टीम घेतलेली अफाट मेहनत दमदार कष्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल फटका फसला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरना. थर्ड मॅन रिझन क्लिअर करत असताना ठोकलाय चौकार 4 रन. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. दत्ता लोभी लोभी वाडीचा त्याचा क्रिकेट जीव की प्राण. विलास निरगुंडे भादूची वाडीचा त्याचे खरोन झालं फॅन. या रायगड जिल्ह्याची. धन्यवाद डीजे. एक चौकार पाहायला मिळाला गणेशच्या बॅट मधनं. स्वतः गणेशचा आपण ज्या वेळेस इंटरव्ह्यू घेत होतो त्यावेळेस गणेश देखील म्हटला होता मी स्वतः देखील आहे. परंतु गणेशची खेळी इथून चांगली होताना पाहतोय. गोलंदाज जगदीशच्या विरोधात पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने या धाव फलक जाण पोहोचेल तब्बल 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. चांगलं षटक हाताळलंय. 18 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळाल्यात. परंतु धाव करणं देखील गरजेचं असेल. जोपर्यंत धनेश मैदानावर असेल तोपर्यंत चौकार आणि षटकारांची आतषबाजी नक्की पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल बॅटची हलकीशी कडा. एसटी रक्षक चांगलं फील्ड करतोय आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल पाहायला मिळतात इथे. जगदीश गोलंदाजी पाहतोय. गोलंदाज जगदीशला 5 धावा पर्यंत खर्च केल्यात. फटका चांगला आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड. वाघाची दहाड फोडला पाड. चेंडू सीमा पार येतोय षटकार. धन्यवाद डीजे. धनेशची बॅटिंग खरं तर चांगली पाहायला मिळाली आणि नक्कीच इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि सोडली जाते झेल. आणि अमित म्हणेनं नक्कीच धनेशला जीवदान दिलं जात आहे. त्या जीवदानाचा फायदा नक्कीच पाहायला मिळेल. क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा चांगल्या खेळाडूचे झेल सोडले जातात ना तेव्हा तो खेळाडू तिथून आपले रंग उधळायला सुरुवात करतोय आणि ते रंग नक्कीच पाहायला मिळतील. येत्या थोड्याच दिवसात होळीचा सण देखील येऊन ठेपलाय. चला पाणी याची पूर्तता लगेच करा मैदानाच्या आतमध्ये. पंचांना पाणी नाही त्यांना नाही. पंच तुम्ही पण प्या नाही तर मॅच खेळायची.
राख आहे राख. लाईन लाईन. अरे डीजे वाल्या सर काय तुफान खरंच. हे सूरज के वारीचा मुलवाडीचा दोन्ही बाजूनी खेळतोय छान संतोष शेंडे ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. हे उत्तम पाधीर लोभीवाडीचा संजय पाधीर किपर आप्पा बांगारे नांदेवाडीचा स्पॉन्सर आपला लय दिलदार ज्ञानेश कांबळे टीमची शान ज्ञानेश कांबळे टीमची शान त्याचे करोड झालेत फॅन त्याचे करोड. धन्यवाद डीजे. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. बुक तू दडपवून काय सांगायचं. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग गणेश आणि धनेश. बॅटच्या हलकेशी कडा क्षेत्ररक्षक चुकी करणार. बॉल चाललाय फर्स्ट स्लिप मधून चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार. धन्यवाद डीजे. नक्की चांगली बॅटिंग पाहतोय गणेश आणि धनेशच्या माध्यमातून. सातत्याने हे 2 फलंदाज अक्षरशः मैदानावर लढतायत. चांगले लढतायत. फटका फसला. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये पकडली जाईल. हा आपण पके जोरात आणि फोडून टिकतो बॉल. काय सांगायचा तो. आणि ह्यो जर आता 2 असता तर तो अजून 5 काम फिट असो. चला चांगली मॅच आपण पाहतोय. इथे झेल पकडलं जात आहे. गणेशला माघारी परतावं लागलं आणि उमेश नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळेल. कोण विशालला आपण पाहतोय. छोटा पॅकेज बडा धमाका आहे. विशाल खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. धनेशला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. समोर नडाल ठाकूरवाडी टीम आहे आणि त्याच्या विरोधात खरं तर चांगले बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज प्रवीण पहिल्या बॉलवर चौकार आला. तदनंतर विकेटचं पतन. चांगली बॉलिंग पाहतोय. फटका चांगला बॉल. अकुटप्पाचा बॉल होता. त्याला खरं तर चांगला पाहायला मिळाला आणि निर्धाव बॉलची सांगता. आणखीन एक शॉर्ट बॉल. त्याला फक्त हलकीची दिशा द्यायची होती. मी पहिलंच म्हटलं होतं की स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं असेल फलंदाज विशालला. परंतु ती कामगिरी देखील करणं गरजेचं आहे. कारण 28 धावा 2 षटकामध्ये होत्या. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 32 या आकड्यावर. 4 धावा खर्च केल्यात. आणखीन एक इथे धावा कशाही येऊ परंतु धावा येणं गरजेचं आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव सिंगल दिली जाईल आणि एका धावेने 33 धावा धावफलकावर जोडले जातील. आता स्ट्राईक रोटेट तर केले. धनेश येतोय बॅटिंग स्टान्सवर. तुम्ही पाहू शकाल धनेशला चांगला फलंदाज आहे. ताकद आहे. मनगटेची ताकद खरं तर दाखवावी लागेल आणि ती ताकद खरं तर पाहायला मिळेल. इथे चांगला बॉल हाताळला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती परंतु उत्साह कमी. आत्मविश्वास कमी उत्साह जास्त. आणि नक्कीच डॉट बॉल. 3 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. अर्थात 33 धावा. 2 षटकात 28 धावा होत्या आणि तिथून कमबॅक केलंय. 33 धावा पाहायला मिळाल्या. फक्त 5 धावा आल्यात. आजच्या दिवसात 3रा षटक काय तर वेगळाच घडात. पहिले मॅच मध्ये 3रा षटक कमबॅक केला. दुसऱ्या मॅच मध्ये 3रा षटक कमबॅक केला आणि या मॅच मध्ये पण 3रा षटक कमबॅक करतो. 3 आकडा आज कुठेतरी लकी ठरेल की काय हे देखील पाहावं लागेल. समोर स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहू शकाल विशाल. विशालला देखील फलंदाजी करावी लागेल टीम साठी. गोलंदाज
लक्ष्मण आपण पाहतोय शॉर्ट बॉल होता भरपूर बाहेर बॉल पिच झाला नक्कीच वाईट बॉलची सांगता एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल एक बॉल खरं तर जास्त फेकावा लागेल म्हणजे खराब गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज लक्ष्मणच्या माध्यमातून पुढचा बॉल शॉर्ट बॉल या बॉलवर षटकार पाहायला मिळाला असता परंतु एकच धाव पाहायला मिळेल आणि नक्कीच या ठिकाणी एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 35 या आकड्यावर आणि स्ट्राईकला खरं तर आपल्याला पाहायला मिळाला तो धनेश मोठा फलंदाज आहे वन डाऊनचा फलंदाज आहे अर्थात धनेशला आपण पाहतोय शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे कव्हर ड्राईव्ह मध्ये लाजवाब देखना शोक चेंडू सीमा पार षटकार हेमंत खडवीचा पेवाडीचा घरी या स्पर्धेसाठी चांगले पाहुणे देखील लाभलेत आमचे आर्टिस्ट एक चांगले त्यांच्या माध्यमातून सुंदर कलाकृती देखील काढली जाते आणि आम्ही नक्कीच त्यांचं कौतुक करू आणि नक्कीच तुमच्यापर्यंत निर्णय आम्ही त्यांचा देखील चांगला पोचवू इथे क्षेत्ररक्षक खराब बॉल चाललाय सीमा पार 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार पंच काय झालं मग डेड बॉल का ठीक आहे चला डेड बॉल असेल तर बेल्स काढूनच ठेवा बॉल पण पकडला जाणार नाही बॉल किती झालेत 2 बॉल झालेत ना चेक केलं ठीक आहे चेक करतो ठीक आहे नक्कीच आम्हाला खरं तर नक्कीच मेकअप आर्टिस्ट खरं तर अभिजित आमणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये जो फलंदाज मालिकावीर ठरेल म्हणजेच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जो फलंदाज ठरेल आणि अभिजित आमणे साहेबांकडून खरं तर बॅट प्रदान करण्यात येईल त्या बॅटवर सही असेल सुनील नरेन साहेबांची त्याने ती मॅन ऑफ द सिरीजसाठी ती बॅट पुरस्कृत केली जाईल त्यांच्या माध्यमातून परंतु आता आणली नाहीये थोड्याच वेळात त्यांची संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती आम्हाला लाभेल आणि त्यांच्या माध्यमातून सर नक्कीच बॅट प्रदान करण्यात येईल आणि ती नंतर पोच केली जाईल असे आमचे सचिन सावंत साहेबांकडून माहिती मिळते साहेब धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे प्लीज कम ऑन टुडेज इज लास्ट डे ऑलरेडी पडले असा निर्णय इथून दिसतोय YouTube मध्ये त्यामुळे बॉल डेट घोषित केला जाईल रायगड प्रीमियर लीगला सुद्धा असा चित्र झाला होता आणि तिथे ऑफिशियल पंच होते डेड बॉल घोषित केला होता कुणाच्या मनात शंका नसावी 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय टीमची टोटल 41 धावसंख्येवर ऑन स्ट्राईकला धनेशला आपण पाहतोय नेक्स्ट बॉल असेल धनेशसाठी फुल टच बॉल त्यावर कडक ब्रँड चेंडू सीमा पार पुन्हा एकदा धनेशच्या बॅट मध्ये चौकार फुल पाहिजे
वाढदिवस तुला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना धनेशला आपण पाहतो इथे फटका चांगला आहे धनेश ऑन द फायर चेंडूला फेकून दिलाय 6 धावन करता बिग 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 हिट षटकार फलकावर लागले गेलेत इथे आमचे उपसरपंच दोन्ही खरं तर रजा घेत असताना स्पर्धेची जेवण करून या आम्हाला पण सोबत घेऊन या नक्कीच पुढचा बॉल खरं तर पाहायला मिळेल वाईड बॉल हा दबाव आहे फलंदाजाचा चांगला बॅटिंग पाहायला मिळेल धनेश ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय आणखीन एक फुलटॉच बॉल होता परंतु थांबून ठेवलं जात आहे स्वतःला खरं तर स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे कारण धनेशला माहित आहे जोपर्यंत मी असेल तोपर्यंत षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली जाईल यात शंका नाहीये परंतु खरं तर या आर्टिस्ट खरं तर आम्ही अभिजित आमणे सरांचं नक्कीच थोडंसं वर्णन करू की आपल्या खेळाडूंना खरं तर इथे फटका चांगला आहे धनेशच्या बॅट मधनं कव्हर पॉइंट मधून ठोकलाय आणखीन एक षटकार धन्यवाद डीजे या षटकाराने 10 फलक जाऊन पोहोचले 58 या आकड्यावर आणि येणारे 24 बॉल 59 ची गरज आहे एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा धनेशचं ज्याने बॅटिंग लाजवाब केली तब्बल 39 धावा ठोकले 11 बॉल मध्ये आणि नक्कीच या ठिकाणी अभिजित आमणे सरांचा या ठिकाणी केला जाईल सत्कार आदिवासीची मायेची शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ अर्थात सरांना प्रदान केलं जातंय एक चांगलं आर्टिस्ट आहेत खरं तर इंडियन खेळाडू आहेत त्यांच्यावर खरं तर त्यांचं आर्टिस्टचं काम चांगल्या प्रकारे चालत असतं आणि मोठ्या मोठ्या माणसाची आज खरं तर आपल्याला या स्पर्धेला अगदी भेट दिली जाते त्या सरांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करूया आणि नक्कीच पुढील वाटचालीसाठी पुढील जीवनासाठी त्यांना या स्पर्धेच्या वतीने भरपूर साऱ्या सर शुभेच्छा देतोय आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत तुमचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आमच्या भक्ताचीवाडीच्या गावामध्ये भक्ताचीवाडीच्या नगरीमध्ये आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत आणि मॅच सध्याच्या घडीला इम्पॉर्टंट आहे मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट असं नेहमीच म्हटलं जातं जेव्हा तिसरे मॅच आपण पाहतो आजच्या दिवसातील चला टीम तळपेवाडीचा कर्णधार आणि टीम टपालवाडी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी या नाणेफेक करिता आमचे आर्टिस्ट कलाकार अर्थात अभिजित आमणे सरांच्या माध्यमातून केला जाईल नाणेफेकीचा कॉल तर नक्कीच दोन्ही कर्णधार या ठिकाणी या 24 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी काय सांगतो 59 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी तीच बॅटिंग पाहायला मिळेल कैलास आणि नक्कीच पहिल्या षटकात 2 बॉल कमी टाकले जातील याकडे देखील लक्ष द्या म्हणजेच 22 बॉल शिल्लक आहेत आणि 59 धावा बनवायचे क्षमता आहे कैलासकडे कैलास असा फलंदाज आहे मागच्या स्पर्धेमध्ये इथे कैलासची बॅटिंग खरं तर भरपूर लोकांनी जवळून पाहिले धावा समोर किती असू द्या परंतु त्या धावेवर अगदी तुटून पडतोय हा फलंदाज कैलास चला नाणेफेकीसाठी या टपालवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे तळपेवाडी संघाचा कर्णधार आपण लगेच ताबडतोब या ठिकाणी जा नाणेफेक करण्यासाठी तळपेवाडीचा कर्णधार
आलाय का? हंपर द्या निर्णय लवकर, हंपर द्या निर्णय लवकर. माय बोललोस तू पण नको. परत योगेश वाघ सर सांगतील म्हणजे बघ उत्तम लगेच. त्यापेक्षा नको असू द्या. आमच्या योगेश वाघ सरांचा बोलबाला आहे आणि त्यांचं देखील खरं तर या स्पर्धेसाठी आम्ही प्रयत्न खूप केले होते, परंतु त्यांना देखील बाहेर जावं लागलं आणि त्यांची अनुपस्थित आज आम्ही ती पूर्ण करतोय. पंच बॉल देऊ का? बॉल द्या. आणि काय हे करायचं आहे का? सत्कार करायचा आहे का? झालं कोणी झालं सत्कार नाही ना कोणी नाणेफेक करायचे ना. चला टीम तळपेवाडी. हा टपालवाडी पूर्ण टीम त्यांचा नाही पंच आहे ना एक म्हणून नंतर करू त्याचा फोटो. पण टॉर्च उडवून घेऊ ना. हा बबलू बांगारे आणि बबलू बांगारे आपण पंचासाठी उपस्थित राहायचंय. चला येणारे 22 बॉल शिल्लक आहेत. जमवायच्या ते 59 धाबा कशा प्रकारे जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर फलंदाज कैलास, त्याच्या साथीला सलामीचे जोडी सलामीचे फलंदाज अर्थात मनोहरला आपण पाहू शकाल. कैलास ऑन स्ट्राईकला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण? राजा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. चांगला गोलंदाज आहे. पहिला बॉल पिबनचा षटक आहे. पहिल्याच बॉलवर फटका दमदार आहे. कव्हर ड्राइव्ह मध्ये हलकासा टॅप केलाय. बॉल चाललाय. विराट कोहलीची आठवण करून देणारा ठोकलाय चौकार. चला नाणेफेकीसाठी जा लगेच. मगापासून आम्ही आरडतो काय सांगायचं आहे. चला सर अभिजित आमणे सर त्या ठिकाणी जा नाणेफेक करता. हे दिलाय का शिक्का कॉइन? ओके सरांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी आम्हाला नाणेफेक केली जाईल आणि मी नक्कीच त्या ठिकाणी जाईल थोडीशी मजा घेण्यासाठी. मॅच स्पीडअप करा तुम्ही. मॅच चालू ठेवायचं नक्कीच. या ठिकाणी सरांच्या हस्ते खरं तर नाणेफेक केली आणि सर धन्यवाद आपल्या हस्ते नाणेफेक केली. नक्कीच आमच्या या स्पर्धेबद्दल सरांच्या माध्यमातून आम्हाला 2 शब्द ऐकायला मिळतील. भगवान भगत साहेबांनी खूप छान अरेंजमेंट केलेली आहे मॅचची. खूपच व्यवस्थित अरेंजमेंट झालेली आहे. हां आणि मेन ऑफ द मॅचला माझ्याकडून एक सुनील नारायण साहेबांची सही केलेली एक छोटी बॅट आहे माझ्याकडे. ती मी यांच्याकडे घरपोच करीन. आज मी ती आणलेली नाही आहे ती,
पण 1-2 दिवसामध्ये या आठवड्यामध्ये त्याच्याकडे मी पोहोचवेन ती बॅट. नक्की सर, तुमच्या माध्यमातून आम्हाला इथे बॅट देखील पुरस्कृत केली जाईल. खरं तर चांगलं. हा नक्कीच. सचिन तेंडुलकर आपल्या सोबत कधी भेटले होते काय, आम्हाला थोडस मार्गदर्शन. त्यांच्याबरोबर मी बरेच वर्ष काम केले, एक 4-5 वर्ष त्यांच्याबरोबर होतो मी. 2004 ते 2010 पर्यंत त्यांच्याबरोबर काम करायचो. आता पण आधीमध्ये कधीतरी काम करतो, पण तेवढं रेग्युलर नाही. अच्छा, हे होते खरं तर अभिजित कन्सेस अभिजित आमणे सर, क्रिकेटचा गॉड ऑफ अर्थात सचिन तेंडुलकर सरांना 5 वर्ष सातत्याने भेटले आणि त्यांच्या समवेत आज खरं तर त्यांचं थोडंसं आम्हाला मार्गदर्शन लाभलं अभिजित सरांचं. आणि नक्कीच त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक असं स्वागत. आणि इथे मोठी विकेट बहाल केली जाते. धन्यवाद सर, आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं नक्कीच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि नक्कीच नाणेफेक कोण जिंकला? हे जिंकले का? नाणेफेक जिंकले. समोर टपालवाडी टीम आहे, चांगले फलंदाज आहेत. किती धावपर्यंत त्यांना रोखू शकाल? डिसिजन काय आहे? फिल्डिंग पहिली गोलंदाजी. नक्कीच. तळपेवाडी संघाने एक मावळ विभागातून आलेली टीम तळपेवाडी आणि फिल्डिंग स्वीकारले, बॅटिंगसाठी आमंत्रित केले टपालवाडी टीमला. कितपर्यंत रोखू शकाल? आम्ही कमीत कमी 40 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. धाडसी निर्णय नक्कीच घेतलाय. आणि इथे तुमचा आयोजन बद्दल काय बोलला? भगवान दादा भगत अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन करतात. गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला इथं प्रोत्साहित केलं, आम्ही त्यांना चांगला खेळ करून दाखवला. ह्या वर्षी आम्हाला माहीत नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला ॲडजस्ट केलं, त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि इथं खूप चांगलं आयोजन असल्यामुळे त्यांना आम्ही बाकी ठिकाणी एंट्री असताना सुद्धा आम्ही हे इथं खेळायला हे केलं त्यांना. धन्यवाद. हे होते गंगा अर्थात राजू, तुम्हाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि इथून नक्कीच बेस्ट ऑफ लक्स. आणि नाणेफेक तर हारले आणि समोर आले बॅटिंग. असे कुठले फलंदाज आहेत, कितपर्यंत धावांचा डोंगर उभा करू शकतो? 35 ते 55, 50 ते 55. 50 ते 55 4 षटकाचा सामना आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. समोर मावळ विभागातील एक दमदार टीम अर्थात गंगाची टीम, ज्यांना मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ ठरलाय, परंतु या वर्षी तुमच्या सोबत खेळायचं आहे. काय रणनीती असेल? नक्कीच त्यांना आम्ही हरवायचा प्रयत्न करू. 50 ते 55 रन मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. आयोजन बद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. आणि खरं तर तुम्हाला देखील देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथून आपण मॅचकडे वळूया. आणि नक्कीच आमचे अभिजित सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे फटका फसला, विकेटचं पतन आणि कमबॅक करत असताना टीम नागेवाडीला आपण पाहतोय. हॅलो, धावफलक जाऊन पोहोचला 23 या आकड्यावर. आणि विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले उमेश या गोलंदाजाकडून. धनेश का? उमेश या गोलंदाजाची चांगली बॉलिंग आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज नागेवाडी संघाचा. खरं तर चांगला गोलंदाज पाहायला मिळेल, अर्थात धनेश गोलंदाजी ट्रॅकवर चांगला गोलंदाज आहे. भल्या भल्या खेळाडूंना थांबवण्याचं काम केलंय, परंतु समोर फलंदाज मनोहर, सलामीचा फलंदाज अजूनही मैदानावर सज्ज आहे. बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि इथे पकडली जाते झेल. आणि फलंदाज बाद मनोहरची खेळी संपुष्टात येते. आणि नक्कीच चांगलं बाटल मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जशी कैलाची विकेट गेली तशी मी तर म्हणेन धावाला अंकुश लागला. तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, 22 धावा त्याच्या बॅटमधनं पाहिल्या.
परंतु कुठेतरी त्याची विकेट गेली आणि डाव कोसळलाय. बागपूटवर जात असताना आपण पाहायला मिळाले 59 धावसंख्येची गरज होती. काय लाजवाब बॅटिंग कैलासची पाहायला मिळाली होती. परंतु म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये कॅचेस पकडाल तेव्हा तेव्हा खरं तर मॅच नक्कीच विजयाच्या समीप जाऊन पोहोचते आणि तेच समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 वाजलेत, तिसरा सामना पाहतोय. जरा पंच स्पीडअप करा. आणि नवीन फलंदाज ऋषी आणि त्याच्या साथीला लक्ष्मण अशी जोडी आपण पाहतोय. धावसंख्या अजूनही जमवायचे, भरपूर षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज धनेशला पाहतोय. चांगला बॉल जसा खोला टाकला. आता वाईड बॉलची सांगत आहे की एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. योग्य डिसिजन, चांगला डिसिजन पाहायला मिळतो. एक खराब चेंडू आणखीन एक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. इथे हा नियम कुणालाही, सर्व नियम चांगले पाहायला मिळतील यात शंका नाहीये. अगदी चांगली पंचगिरी आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना खोला टाकला होता, त्यावर प्रहार पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाबा सहजगत्या पूर्ण. या 2 धाब्याने टीम जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. सुनील नारायण सरांची सही असलेली बॅट एक खरं तर सरांकडे पाहायला मिळेल आणि ती देखील मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाईल. अर्थात जो मालिकावीर ठरेल या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धकाला ती बॅट प्रदान करण्यात येईल. याकडे देखील लक्ष द्यायचंय. नेक्स्ट बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, बॉलला पाठवलंय सीमा पार, चौकार, 4 धाबा. नको तू काढूस धाव, चौकार षटकार मारून धाव. संख्येची गरज आहे. 8 बॉल 29 धाव संख्येची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. सामना अजूनही ऑन आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल यात शंका नाहीये. आणखीन एक बॅटची हलकीशी कडा, अगदी खोला टाकला होता बॉल आणि इथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज बाद. लक्ष्मण बॅक टू द डगआउट. ऋषी बॅक टू द पॅव्हलियन. नेक्स्ट बॅटर करणला तुम्ही पाहू शकाल. करण बॅटिंग स्टाजवर फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी बॉलाची उसळी अति जास्त पाहायला मिळाली आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता. षटक संपतोय. 3 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. धनेची बॅटिंग देखील चांगली झाली, धनेची गोलंदाजी देखील चांगली झाली, परंतु इथून कमबॅक करत असताना टीम नागेवाडीला आपण पाहतो आता 6 बॉल आणि बनवायच्या त्या 29 धावा. म्हणजे कंपल्सरी 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज विशाल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तयार राहायचं टीम तळपेवाडीचा. सर्व खेळाडू लगेच तयार राहा. 6 बॉल 30 धावसंख्या 29 धावसंख्येची गरज, म्हणजेच षटकार टोकावे लागतील 6. इथे आणखीन एक डॉट बॉल. जसा बॉल टाकला जातोय तसा कुठेतरी टर्न होतो आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खरं तर आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, बघून बॉल मारले तर नक्कीच
फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. कोण? लक्ष्मण. बॅक टू द पॅव्हिलियन. या मॅच मध्ये खरं तर औपचारिकता शिल्लक पाहायला मिळेल. नक्कीच आमच्या हरचंद्र साहेबांचं देखील आगमन झालंय. बऱ्याच दिवसातून आम्ही तुम्हाला पाहिलं आणि आज खेळताना देखील पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल असेल खरं तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि पंचांना जर थोडासा उशीर म्हणजे थोडा रेस्ट करायचा असेल तर आम्ही नक्कीच संधी देऊ. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. आज धनेची कामगिरी चांगली होत्या. झेल असो, क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, सर्व चांगलं झालंय. आणि येथे खरं तर टीम नडाल ठाकूरवाडीला इथून आपला सामना गमवावा लागेल. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक असेल. या सामन्याची वाट पाहावी लागेल. तब्बल 365 दिवसानंतर या सामन्याला पुन्हा एकदा एंट्री करावी लागेल. इथे फटका चांगला आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं होतं. चंद्रकांत त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि एकच धाव घेतली जाईल. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु या सामन्यामध्ये नक्कीच लालू सांबरी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी या. या त्याच्या काय बोलायचं आहे. बेकार शॉट असो, क्रिकेट आहे. चांगला मॅच पाहायला मिळाली. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि खरं तर हा टप्पलवाडीचा फोटो काढून घ्या. नक्कीच